उपोषण किया है, उनकी हालत जो दिन ब दिन खराब होती जाए, उस पर आप क्या कहेंगे? बिल्कुल, अगर आप देखते होंगे तो पहले दिन से यही है कि ये जो सरकार है सिर्फ आश्वासन देती है, झूठ बोलती है, लेकिन कुछ करती नहीं है। और आज ये सत्य लोगों के सामने आ रहा है। इसलिए शिवसेना महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र जनसंवाद यात्रा आदित्य उद्धव ठाकरे यांची जेल रोड नाशिक येथे सभा शिवसैनिकांचा जल्लोष। प्रकल्प काय, छोटे छोटे प्रकल्प आपल्या राज्यातले देखील गुजरातला घेऊन चाललेले आहेत, पण विरोध करण्याची हिंमत या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये म्हणजे मिंध्यांमध्ये तुम्ही पाहिली आहे का? आज तुम्ही मला सांगा. आपली भूमिका ही स्पष्ट आहे या सरकारची, या घटनाबाह्य सरकारची, खोके सरकारची, गद्दारांची. दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण, दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण, कारण बसल्यातच त्यांच्या मेहरबानीमुळे. काय त्यांच्याकडे विचारणार आहे, काय मागणार आपण? कुठच्या हक्काने सांगणार की महाराष्ट्राला खास पॅकेज द्या? आज आपण पाहत आलेलो आहोत की जसं कृषी क्षेत्रामध्ये मी विचारलं की आजपर्यंत पूर्ण जर इतिहास काढला तर मी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात फिरत असतो, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, जे काही असेल, जिथे जिथे ज्या ज्या बांधावर मी गेलेलो आहे, ज्या ज्या शेतात मी गेलेलो आहे, मला तिकडच्या शेतकरी बांधवांनी एकच सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती ही आमच्यापर्यंत पोचली, पण ह्या मिंदे सरकारने जी आश्वासनं दिली होती ती आमच्यापर्यंत काही 1 रुपयाची मदत पोचलेली नाही. मी खोटं बोलत? लाईट नाही, काय काय खोटी आश्वासनं देतात, खताचे भाव वाढले, अजून हे सगळं आहे बरोबर ना? मग हे जर तुम्हाला तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयातली मुलं मुली जी असतील ते तुम्हाला तुमच्या शेतीत नसेल आणायची, कृषी क्षेत्रात नसतील आणायची, तर साहजिक आहे की तुम्ही पाठवणार कुठे? त्यांना शहरांकडे. पण आज शहरांमध्ये तुम्ही मला सांगा, जेव्हा शहरांकडे आपण पाहतो की MIDC मध्ये एखादा नवीन रोजगार येईल, नोकरी मिळेल, नवा उद्योग येईल, गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये, ज्या घटनाबाह्य सरकारच्या काळामध्ये, तुम्ही मला सांगा एक तरी नवा उद्योग तुम्ही या राज्यात येताना ऐकलाय का? एक तरी नवा उद्योग ऐकलाय का? नाही ऐकलं. एकच उद्योगधंदा या राज्य सरकारला राहिलेला आहे की पक्ष फोडा, परिवार फोडा, परिवार फोडा, पक्ष फोडा, धमक्या द्या, लोकांना हैराण करा. पण एक सुद्धा नवा उद्योग, खऱ्या अर्थाने जो उद्योग म्हणून आपण मानू शकू तसा एक सुद्धा नवा उद्योग आपल्या ह्या गेल्या 2 वर्षात आलेला नाही. डबल इंजिनचं सरकार काय, ट्रिपल इंजिनचं सरकार काय? मुळात इकडचं सगळंच फेल झालेलं इंजिन आहे. कुठचं इंजिन घेऊन आपण उडत आहोत हे मला माहिती नाही, पण मुळात प्रश्न असा पडतो की जर महाविकास आघाडी सरकार म्हणून, उद्धव साहेबांचं सरकार म्हणून आपण आपल्या 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये, कोविडच्या काळात महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक जर आपल्या राज्यात आणू शकलो असेल, आपण आणली होती, मग बरोबर काय घडलं असं की ह्याच भाजप प्रणित सरकारमध्ये, केंद्रात भाजपचं सरकार असताना सगळीकडचे उद्योग तुम्ही उचलून नेताय गुजरातकडे. किती आपण सहन करायचं? अन्याय. मग काय हरलो आपण तिथे? हे जनता बोलत आहे, मी बोलत नाहीये. पण हेच दुःख माझं आहे की जे सगळं काही चांगलं आपण आपल्या राज्यात आणत होतो ते आपण पाहतोय की गुजरातकडे चाललेलं आहे. माझी भीती हीच आहे की आता पुढचं ह्यांचा विचार आहे की मंत्रालय जे आहे मुंबईमधलं ते पण मला वाटतं आता उचलून हे अहमदाबाद किंवा सुरतला नेऊन देतील. आज मला तुम्ही सांगा, आपण हे त्यांना करून देणार आहात की नाही? आपण त्यांना आडवे जाणार आहात की नाही? कारण आपण महाराष्ट्र म्हणून आता विचार करणं गरजेचं आहे. आज जसं मी सांगितलं, प्रत्येक समाजातला घटक हा नाराज आहे, त्रस्त आहे, हैराण आहे. शेतकरी बांधव तर आहेच, तरुण तर आपण पाहताय बेहाल झालेला आहे, सगळीकडे नोकऱ्यांसाठी फिरत आहे. नोकर भरती म्हणजे आता जर आपल्याला प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे तर एक कॉन्ट्रॅक्टची पद्धत आलीच आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट काय, कॉन्ट्रॅक्ट लेबर काय, मालकाला पाहिजे तेव्हा ठेवला, मालकाला पाहिजे तेव्हा काढला. हे कामगार कायदे देखील केंद्र सरकार बदलणार आणि आपल्या देशासाठी घातक होत जाणार आहे. अग्निवीर, कॉन्ट्रॅक्टर, आर्मी बनवत आहेत. पण हे सगळे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल नोकर